गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 120 आणि आम्ही जगन्नाथपुरीचं दर्शन घेतल्यानंतर काल रात्री तिथेच थांबलो होतो. त्यानंतर सकाळी पुढे आलो तर कपडे वगैरे धुतले होते, पण आता इतका जोरात पाऊस सुरू झालाय अचानक आणि गरम फार होत होतं. तर आता कपडे सुकायला वगैरे ठेवलेले आणि आता सगळं आवरून सगळं जेवण झालं, आमचं सगळं कामं झालेत. आता निघालोय पुढे. आता वाजलेत 12. आता आम्ही जाणार आहे कोणार्क मंदिरात. कोणार्क मंदिराकडे जाताना रस्ता खूपच सुंदर लागला आम्हाला, कारण आम्हाला ओरिसा राज्य जसं आलं होतं ना तर एवढा छान रोडच लागला नव्हता आणि आजूबाजूला भयंकर झाडी होती आणि अचानक पाऊस पडला आणि अचानक ऊन पडलं होतं. तर ते खूपच भारी नेचर दिसत होतं. आता कोणार्क किती इथून 32 किलोमीटर आहे आणि मध्येच रस्त्यामध्ये बीच लागला आम्हाला. तर रिद्धूला म्हटलं आज शेवटचा, आपण पुन्हा आता नॉर्थकडे जाणार आहे, खेळून घे. मग तो मस्तचा टाइमपास झाला. तर जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे कोणार्क मंदिर बघायला, जे सूर्य टेम्पल म्हणून पण प्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाहेर पण बरंच खायला होतं, बरेच गोष्टी विकायला होत्या, पर्स, भरपूर गोष्टी, असं दुकानं होते. आणि जेव्हा आपण मध्ये जातो ना तर हे युनेस्को हेरिटेजचा दर्जा मिळाल्यामुळे तिथे स्वच्छता आणि छान असं गार्डन होतं बाहेर. खूप मस्त मेंटेन केलेलं होतं, झाडांना छान डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप जास्त क्लीन होतं. टॉयलेटची छान व्यवस्था होती. तर मी आज आली आहे ओडिसा राज्यामधील कोणार्क मंदिरामध्ये, ज्याला सूर्य मंदिर पण म्हणतात, कारण हे मंदिर सूर्याला समर्पित आहे. आणि कोणार्कचा अर्थ असा आहे की कोना म्हणजे कोपरा, आर्क म्हणजे सूर्य, सूर्याचे कोपऱ्यातील निवासस्थान. तर ह्या मंदिरामध्ये सगळ्यात पहिलं जे हे मंदिर बांधलं आहे पूर्व पश्चिम दिशेला बांधलंय, जेणेकरून सूर्य जेव्हा उगतो तेव्हा सूर्याची किरण डायरेक्ट मुख्य मूर्तीवर पडतात. आणि जेव्हा इंग्रज जहाजातून प्रवास करायचे समुद्रामधून, तर ते ह्या मंदिराच्या जवळ आल्यास त्या मंदिराच्या वरती एक मॅग्नेट होतं, 52 टन किलो वजन होतं त्याचं. तर त्या मॅग्नेटमुळे जे इंग्रज कंपास वापरायचे, होका यंत्र, तर त्यांची दिशा सुद्धा ते बदलायचं. त्यामुळे इंग्रजाला ब्लॅक पॅगोडा पण म्हणायचे, कारण हे मंदिर समुद्रातून पूर्ण काळ्या रंगाचं दिसायचं. तर ह्या मंदिराचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर हे टाइम दर्शवतं. म्हणजेच ह्या मंदिराचं जे चाकं दिसत आहेत तुम्हाला, एक प्रकारचा हा रथ आहे. तर हा रथ आपल्या 10 रुपयाच्या नोटेवर पण आहे. आणि ह्या रथाचं वैशिष्ट्य असं की ज्या रथामध्ये जे आरे आहेत ते 8 प्रहर दर्शवतं, म्हणजे दिवसातले. तर हा जो खालचा एरो आहे हा दर्शवतो की 12 PM म्हणजे दुपारचे 12 वाजता. त्याच्या शेजारचा 90 मिनिटं म्हणजे लगेच 1.5 तास, त्याच्या शेजारचा 3 तास, एक लगेच 4.5 तास, एक लगेच 6 तास. त्यानंतर आम्ही निघालो लिंगराज मंदिराकडे आणि पुन्हा रात्री पेट्रोल पंपवरच राहिलो. पुन्हा जेवण वगैरे तिथेच केले. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.